हॅलो. चालू आहे माईक, आणि बोलायची गरज नाही. काय आयोजन? दोस्ती ग्रुप. दोस्ती ग्रुप यांनी आम्हाला चांगला मान सन्मान केल्याबद्दल मनापासून त्यांचा धन्यवाद. तुमचा ग्राउंड एकदम उत्कृष्ट आहे. 2-3 हेडलाईट फुटल्यात ती वेगळी गोष्ट आहे. तर मगाशी मी येत होतो तर मी बॅनरवर बघितला का 21 वर्षाच्या पोऱ्याचा बॅनर लागला आहे आणि त्यांनी आत्महत्या केली. एका पोरीसाठी आत्महत्या? अरे किती मूर्ख असताना पोरा. म्हणजे एक पीस उकाळली म्हणून तुम्ही आत्महत्या केली. अरे मार्केटमध्ये किती किती ग्राउंड आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, प्रेमामध्ये किती पण शपथी घेतल्या आणि इलेक्शनमध्ये किती पण वाद दिलं तरी त्या आश्वासनावर भरोसा ठेवू नका. तुम्ही किती पण गरीब असला तरी चालल आणि तुमचा शेजारी किती पण पैसेवाला असला, तुम्ही काय विचार करता, मी याचे शेतानं हागून जाईल. पण तुम्ही असं ना विचार करीत की याचा शेत मी विकत घेईल. म्हणून जरा आपला स्टँडर्ड ठेवा. या आत्महत्या बित्महत्या करू नका. धन्यवाद. आता लग्नांचा सीझन आहे. तर पोरींच्या अपेक्षा काय वाढलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक पोरीला वाटतं, आता सगळीच तर पोरा पैसेवाली नसतात, त्यांना काय वाटतं कम्माना पण आयफोन भेटल साखरपुड्याला, भले तो तिकडं हप्तं भरून मरू दे. अशी घाण सवय लागलेली आहे ना. अशी पोरा लग्नाची राहिलेली आहेत का म्हणजे 50-50 100-100 पोरी बघतात पण भेटतच ना. मित्रांवर आता लास्टची वेळ आलेली आहे. लास्ट 2 महिने राहिल्यान भेटेल ती चिंबोरी पकरा ना तर लय वाईट हालत होणार आहे. धन्यवाद. भूपेंद्र, लग्नांचा विषय काढला म्हणून मला एक गोष्ट आठवली का गावात समजा कुणी लव्ह मॅरेज केला तर त्याला सगळा गाव नाव ठेवतं, घरांची त्याला घरांना घेत. मग एखादा अरेंज मॅरेज करायला जातं, मग त्याचा अरेंज मॅरेज जुलासाठी गाव एकत्र का नाही, बरोबर ना. त्याचं तर लगीन मोहराला त्याच्यापेक्षा जास्त लोक येतात. कोण खोट्या चौकशी सांगतं, बरोबर ना. नातेवाईक तर असं सांगतात का यो गटारांपर्यंत ना गटारांचं चिकोल खातं, एवढेपर्यंत खोट्या चौकशी सांगतात. मग लव्ह मॅरेजला तुम्ही अपोज करता तर अरेंज मॅरेज करायला जेव्हा लोक निघतात त्यांना चांगल्या चांगल्या पोरी दाखवा ना. कसं, याबद्दल काय बोलशील तू? पहिलेच सुदीन वगाचा ना. मग आधी लग्नाच्या आधी धुरकूस घालतात, सगळ्या कॉलन्या नाचवतात, मग लोक चौकशा केल्यावर मग लग्नानं जमत. म्हणून आता शिस्तीन राहा. तर सर्वप्रथम मी आपल्या